पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। छोटे बालक, छोटे बालक, गजन, छोटे बालक, सारंग दादा, छोटे बालक, छोटे बालक, छोटे बालक उठा। गजा, काय झालं छोट्या मालकांना? अण्णा त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरी न्यावं लागल। गजा चल। पण ताई मला दम लागलाय। ये गजा, तू आई बाजूला, मी घेतो। नाही अण्णा, तुम्ही नका धरू। यांना तुम्हाला त्रास होईल, तुम्ही नका धरू। अगं मग कसं करायचं? यांना घरी कसं न्यायचं? कसं करायचं? गजा, तू डॉक्टरांना घेऊन घरी ये। हा घरी आण। हा आणतो। घरी? आता घरी कसं देणार? मी गावकऱ्यांना बोलून आणू का? नाही अण्णा, एवढा येळ नाही आपल्याकडं। आता एकच पर्याय, काय? तुम्ही उचलायला मदत करा। आई, बोल। आई सारंग संपला। काय? यस। चला चला झाला तो खाजू खाजूच मेला। अंता शेठ, शेवटी आपण बदला घेतला। अरे बदला घेऊन तुझा मन पण भरल आणि पैशानी तुझा किस्सा पण भरल। अरे माव बोललो मोठा होऊ द्या साठ लोट। कुसुम, भक्ती, कुसुम। ताई, हो काय झालं? आधी आधी आतमध्ये घे त्यांना। म्हातारीची हिंमत फार वाढलीये। वरतोंड करून मला प्रश्न विचारायला लागले। सगळ्यांच्या समोर गृहप्रवेशाची तयारी काय करायला सांगते, वैजयंतीला त्यासाठी तयार होण्याचं आवाहन काय करते, आणि हे सगळं त्या मुक्तामुळे घडतंय। त्या चंद्राबाईच्या मनात बंडखोरीचं बीज या मुक्तानेच पेरलंय। केवळ 10 दिवस इथे राहिली तर हा परिणाम, मग कायमची जर ती इथे आली तर नाही, असं होऊ देणार नाही मी। ही म्हातारी प्रत्येक श्वास, एक एक श्वास तुटत तुटत त्या खोलीमध्येच ती मेली पाहिजे। दादा, तुम्ही ठीक आहात ना? खरं तर नाहीये। मला माहित होतं, म्हणून आले मी बघायला। जखम खोलवर नाहीये, पण मुका मार लागलाय।
आतून इजा नाही झालेली, पण नशीब जीवावर नाही बेतलं. देवी आई फावलीस ग. या काही गोळ्या आहेत. डॉक्टर पण ते अजून उठत का नाहीयेत? आत्ताच इंजेक्शन दिलंय मी त्यांना, त्यामुळे आली असेल ग्लानी. आणि कसं आहे, तापही आलेला आहे, त्यामुळे सुद्धा ग्लानी येते थोडीफार. या गोळ्या घ्या, त्यांना जाग आली की वरण भात खायला घाला, त्यानंतरच या गोळ्या द्या. वय हे माझं कार्ड आहे, याच्यावर माझा नंबर आहे. काही जास्त वाटलं तर मला फोन करा. जी. द्या ना. मी आलोच यांना सोड. ये. अनबिलीव्हेबल. खूप सुंदर दिसतेस. मी सोबत असेल ना तर आपण एकत्र मिळून खूप काही करू शकू. आपल्यात सुंदर नातं तयार होऊ शकतं. माणसं आणि मन सांभाळण्यात आपला हात अगं कोणीच धरू शकत नाही. आपली जोडी कमाल असेल. जाताना तुझ्या मोठ्या बहिणीला माझ्याबरोबर घेऊन जाणार आहे, कायमचं. मला तुझे डोळे वाचता येतात आणि आताही तुझे डोळे काहीतरी वेगळंच बोलते. तुझ्यासाठी ही साडी आणि हे मंगळसूत्र आणलं होतं. हो, छोट्या मालकांना काही होणार तर नाही ना? हो. अगं नाही होणार काही. डॉक्टरने म्हणलेलं ऐकलं नाहीस का तू? अगं आता संकट टळलंय. आई राजा, आई धावून आली आहे बघ. आई, हे शक्य नसलेलं नातं तूच बांधलंयस. पुढं काय होईल काय नाही आम्हाला काही माहित नाही. आता जे काय करायचंय ना ते तूच कर. सगळं तुझ्या हवाली आहे ग. आई राजा, समोरचा घाबरला ना की मला अगदी जिंकल्यासारखं वाटतं. बाई, कसं तुरुंगात असल्यासारखं वाटतंय ना एकदम. किती त्रास करून घेतेस तू वहिनी. मी ना तुला भेटायला दादाच्या खोलीत गेले होते ग, पण तिथे तू नव्हतीस. मग माधुरीकडनं मला कळलं की तू आणि दादा बोलताना सुद्धा ना काळजात चर्र होतंय ग, म्हणून आपलं म्हटलं. वंस, तुम्ही जे बोलायला आलात ते बोलाल का, की हेच बोलायला आला होतात? मी विचारायला आले होते की रात्री जेवणाचा बेत काय करायचा.
माधवीने तुम्हाला हे नाही का सांगितलं की जेवणाचा बेत कोण ठरवणार आहे? नाही, तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते, जेवणाचा बेत आर्या ठरवणार आहे. कारण तिला सगळे अधिकार हवे होते ना माझ्याकडनं, ते तिने मिळवलेत. त्यामुळे जेवणाचा बेत काय करायचंय हे तुम्ही तिलाच विचारा. अगं असं कसं? अगं काल आलेली पोर आहे ती आर्या, आणि तुझे इतक्या वर्षाचे अधिकार काढून घेतले तिने. अगं इतकी वर्ष तू हे घर सांभाळलं अधिकाराने, आणि ती काल आलेली पोर. वंस, हा जाब तुम्ही तुमच्या भावाला विचारा. आणि माझ्यासमोर शब्दाच्या घड्या नका घालू, कारण तुमचं मनोरंजन होईल असं मी काहीही बोलणार नाहीये. जाऊ शकता तुम्ही वंस. किती घालून पाडून बोलतेस ग वहिनी तुम्हाला. जाताना दरवाजे ओढून घ्या. आणि आमच्या काळजीची कोणाला किंमतच नाही. मी म्हणत होते ना तसंच झालं. तू वहिनींकडनं जबाबदाऱ्या काढून घेतल्यास ना, त्यामुळे खूप दुखावली आहे ती. आता किचनची जबाबदारी पण ती घेत नाहीये, त्यामुळे किचन पूर्णपणे तुझ्या ताब्यात आहे. अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन्स आर्या. थँक्यू. तुम्ही दोघी मला किती समजून घेताय. का माहितीये का? कारण तू आम्हाला या घराची सून म्हणून हवी आहेस. अहो वंस, आपल्या तिघींची टीम काय सॉलिड झाले नाही. पण ह्या टीमला तेव्हाच अर्थ येईल जेव्हा या टीमची कॅप्टन मी असेन. कारण तुमच्या दोघींपेक्षा माझं डोकं जास्त चालतंय. मी सांगीन तेच तुम्हाला ऐकावं लागेल, आणि जर का तुम्ही नाही ऐकलत तर सगळं उलट घडवून आणीन मी. नाही नाही नाही, तुम्हीच आमच्या प्रमुख. हो, तुम्हीच आमच्या कॅप्टन. किती घाबरलात तुम्ही मला. समोरचा घाबरला ना की मला अगदी जिंकल्यासारखं वाटतं. जाऊन जेवणाची तयारी करा. तुम्ही पण या ना, जेवणाची तिघी मिळून तयारी करूया. मुलगी माहेरी येते ना, ते स्वतःचे लाड करून घ्यायला येते, काम करायला नाही. निघा. चल चल चल. थांबा. तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असतात? तसे अधिकार बहिणींकडेच आहेत, पण साव्या सासूबाईंकडे आहेत. कच्चा मोठेपणा देऊन ठेवलाय. अच्छा, म्हणजे खजिना वैजंतीकडे आणि खजिनदार चंद्राबाई. हो, असंच आहे. जाऊन म्हातारीकडच्या चाव्या घेऊन या. अगं वहिनी दुखावली गेली आहे, त्यामुळे आता ती घरातली कुठलीही जबाबदारी घेणार नाही. त्यामुळे आर्या, आता तू कोणतीही जबाबदारी सोडू नकोस. योग्य वेळ आणि योग्य संधी तुझ्याकडे चालून आलीये. तिजोरीच्या चाव्या लवकरात लवकर ताब्यात घे. तिजोरीचे अधिकार आर्याकडे राहतील आणि खजिनदार मी होईन. म्हणजे मी असले ना की मध्ये कोणी लुडबुड करणार नाही ना. जा, चाव्या वाट पाहतायत. हो, चल चल चल. किती ग बाई, किती विश्वास यांचा माझ्यावर. येऊन उभे राहू नका हो, घाबरले ना मी. हे कुठून चोरून आणलं? अगं त्या आर्या आणि त्या आर्या आणि रेणुकासाठी गिफ्ट आणलंय. आपण रिकाम्या हाताने आलो होतो ना, बरं दिसत नाही म्हणून घेऊन आलोय. पण पैसे कुठून आणलेत?
म्हणजे देवीच्या समोरून पैसे? हो, एवढी रिस्क घ्यायची काय गरज होती? रिस्क घेण्यासाठीच तर आपण इथे आलो आहोत ना. त्याच्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय आहे का? अंबिके, एक गोष्ट लक्षात ठेव, तू सुद्धा या घरची वारसदार आहेस, तरी सुद्धा मला हे करावं लागतंय. त्याचं दुःख तुमच्यापेक्षा जास्त मला आहे. त्यात ती मुक्ता आपल्या सारंगला स्वतःच्या जाळ्यात ओढून हे घर लुटायचा प्रयत्न करते. तेव्हा तिच्यापासून या घराचं आणि माझ्या हक्काच्या प्रॉपर्टीचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. इथे जर कोणी लूटमार करणार असेल ना, तर ती फक्त मीच करणार. तू तोंडानेच बोल, पण बोलून अशी लुटमार करता येत नसते. ती अशी प्रत्यक्षात करावी लागते. पण अंबिके, तू आता बघच मी काय करतो ते. देवाच्या मनात काय आहे ते पण कळना. इथं छोट्या मालकांचा ताप उतरना, तिथं बाहेर पाऊस थांबना. आई, तुला जीवच पाहिजे नसेल तर मावा घे, पण त्यांना काही करू नको. मावा काही चुकलं असेल तर त्याची शिक्षा मला दे. काय बरं वाईट करायचं असेल तर ते मावा कर. फार पिळवटून काढ आयुष्य, पण त्यांना जीवदान दे.